आज मी तुमच्याबरोबर हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे की जिला बघताच मी नॉनव्हेजची बिर्याणीही विसराल। तर त्यासाठी परफेक्ट मॅरिनेशन कसं करायचं, परफेक्ट भात कसा शिजवायचा आणि परफेक्ट लेअरिंग आपण बघणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये 200 ग्रॅम दही घ्यायचं, विस्करने थोडं फेटून घेतलं आणि त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतली आणि लाल मिरची पावडर घातली, हळद घालायची, धनिया पावडर घालायची आणि कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला इथे घातलेला आहे आणि आपल्या बिर्याणीला चांगला कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं तर आणि थोडंसं फेटून घेतलं। तर यामध्ये घालूया ओला वाटाणा, असे फ्लावरचे तुरे, गाजरचे तुकडे, बीन्सचे तुकडे आणि पनीरचे तुकडे। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। इथे मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिन्याची पाने आणि कुरकुरीत केलेला मुठभर असा कांदा। आणि इथे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपण 20 मिनिटांसाठी हे मॅरिनेशन करणार आहोत। आता घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। भाज्यांचं प्रमाण जेवढा आपला तांदूळ आहे तेवढंच भाज्यांचं प्रमाण ठेवायचं, म्हणजे बिर्याणी खायला छान वाटते। आता झाकण ठेवून आपण 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करूया। आता दुसरीकडे आपल्याला एका पातेल्यात तांदळाच्या 6 ते 7 पट पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये असे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे, त्याबरोबर थोडंसं जिरे, कसुरी मेथी, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेतलं। थोडंसं तेलही घातलं की त्यामुळे आपला भात चिकट होणार नाही आणि लिंबूही पिळून घेतलं, कारण त्यामुळे आपला भात हा पांढरा शुभ्र तयार होतो। आणि इथे मी बासमती राईस हा 2 वाट्या घेतलेला आहे। 20 मिनिटांसाठी भिजत ठेवलेला होता, पाणी काढून घेतला आणि हा तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतला। एकदा हा तांदूळ चांगला हलवून घेतला आणि जे वरती खडे मसाले आलेले आहेत ते काढून घेतले, कारण खडे मसाल्यांचा फ्लेवर आपला या पाण्याला आलेला आहे। बघा, चांगली उकळी आलेली आहे। अशी चांगली खळखळ तांदूळ उकळला की 5 ते 7 मिनिटांमध्येच हा तांदूळ 80% शिजतो। आणि आता सगळं तांदूळ काढून घेतला, पाणी चांगलं निथळून घेतलं आहे आणि इथं बिर्याणीचा हा लांबसडक भात तयार झालेला आहे। तर आता पातेल्यामध्ये आपल्याला तेल आणि तूप दोन्ही घालायचं आणि ज्या भाज्या मॅरिनेट केलेल्या आहेत ना त्या इथं घालून घेऊया। भाज्या 2 मिनिटं या तुपावर आणि तेलावर परतून घ्यायच्या। इथे मी रोज पेटल सुद्धा घातलेले आहेत, त्यांची चव छान लागते या बिर्याणीमध्ये। आणि 2 मिनिटं चांगलं परतल्यानंतर 3 मिनिटांसाठी झाकून ठेवलं, म्हणजे या भाज्यांना चांगली वाफ दिलेली आहे। बघा, भाज्या अजून कच्च्या आहेत, आपण दम देऊन हे भाज्या आणि भात दोन्ही शिजवणार आहोत। ही बिर्याणी खाताना कोरडी लागू नये म्हणून 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता लेअरिंग करूया। शिजवलेल्या भातापैकी निम्मा भाताची लेअर मी इथं दिलेली आहे, हाताने चांगली पसरून घेतली आणि त्यावरच केलेला कुरकुरीत कांदा घातला आणि कोथिंबीर, पुदिन्याची पाने घालून घेतली, तळलेले काजू घातले, केशरचं दूध घातलं आणि फूड कलरही घातलेला आहे ऑरेंज, आणि थोडंसं मी बिर्याणी मसाला घालून घेतला, त्यामुळे भाताला छान चव येते। आता त्यावरती आपल्याला परत राहिलेला अर्धा भात आहे तो घालून घेतला आणि त्यावर परत पहिली सेम प्रोसेस मी इथं केली। सगळं साहित्य घालून घेतलं, केशरचं दूध घातलं, फूड कलरही ऑरेंज घातला आणि नंतर तूप घालून घेतलं, शेवटी चिमूटभर बिर्याणी मसालाही घालून घेतला आणि एक छोटी वाटी स्मोक देण्यासाठी ठेवली। त्याच्यामध्ये गरम केलेला कोळसा घातला, अर्धा चमचा तूप घातलं आणि पटकन असा फॉईल पेपर लावून घेतला, म्हणजे आतमध्ये जो धूर तयार झाला तो आतमध्ये राहिला आणि एकदम छान सुगंधी अशी आपली बिर्याणी तयार होते। 20 मिनिटांसाठी ही शिजवून घेतलं। 20 मिनिटांनी गॅस बंद केला आणि परत 20 मिनिटं असंच झाकून ठेवली होती ही बिर्याणी। आणि नंतर पहा, आपली इथे व्हेज दम बिर्याणी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। दिसते ना हॉटेलसारखी एकदम व्हेज बिर्याणी। आणि बघा तुम्ही आता तांदूळ किती लांबसडक आणि छान मोकळा मोकळा तयार झाला आहे। भाज्यांची लेअर, भाज्यांचा कलर एकदम परफेक्ट आलेला आहे आणि भाज्या आणि भात दोन्हीही एकदम छान परफेक्ट शिजलेला आहे आणि एकदम रसरशीत ही बिर्याणी तयार झालेली आहे। बिर्याणीमधला भात सुद्धा एकदम लांबसडक आणि छान मोकळा मोकळा झालेला आहे, पाहता क्षणी खावीशी वाटते। तर ही अशी हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी नक्की ट्राय करा। ही व्हेज दम बिर्याणी बघताच मी नॉनव्हेजची बिर्याणी विसराल, अशी ही व्हेज बिर्याणी आपली घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि कोळशाचा स्मोक दिल्यामुळे तर एकदम सुगंधी तयार होते। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।